जे स्वतः देव स्वतःच्या पोटाची थळगी भरू शकत नाही, ते देव तुमची आणि माझी अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. म्हणून मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवानं कोणत्या तरी एका देवाला जीवनामध्ये आपलंसं केलं पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. आता झालं महाराज, आता हा आषाढ संपत नाही तर लगेच श्रावण आला. श्रावण महिन्यात तर बाबा 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 एवढे धार्मिक होतात लोक. हे हाडकं खाणारे तर महिनाभर बाबा बाबा माळकऱ्यापेक्षा पवित्र लोक. सकाळीच बेंबीपासून तर दिंडीपर्यंत गंध. श्रावण महिन्यात तुम्ही पाहा यांचे डोंग. आणि मी एक प्रामुख्यानं पाहिलं, श्रावण महिन्यामध्ये कोंबड्या लय वजनात चालतात महाराज. तुम्ही श्रावण महिन्यात तुमच्या गावात काही कोंबड्या असतील तर बघा, अशा चालतात ठुमुक 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 ठुमुक. 2-4 लेकरं मागं 2-4 लेकरं मागं आणि मधात ती कोंबडी टुमुक टुमुक. तिला असं वाटतं की विधानसभेवर माझी बिनविरोध निवड झाली काय करणार. एकदा का श्रावण संपला ना महाराज, कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटम बाट. श्रावण संपत नाही तर परत अधिक आलाच महाराज. या वर्षी अधिकस्य अधिकम फलम. एकदा रामकृष्ण हरी म्हणलं तर 2दा रामकृष्ण हरी म्हणण्याचं पुण्य लागतं. एक कीर्तन ऐकलं तर 2 कीर्तन ऐकल्याचं पुण्य लागतं. एकदा गंगेमध्ये स्नान केलं तर 2 वेळेस गंगेत स्नान केल्याचं पुण्य लागतं, कारण 3 वर्षातून एकदा आहे. मग काही लोक म्हणतील एकदा दारू प्याल्यावर 10 वेळेस पिण्याचं पाप लागतं. एकदा खोटं बोलल्यावर 10 वेळेस खोटं बोलण्याचं पाप लागतंय. अधिकस्य अधिकम फलम जसं आहे तसे अधिकस्य अधिकम पापम सुद्धा आहे. म्हणून अधिक मासात होईल तेवढं पुण्य करा, नामस्मरण करा, हनुमान चालीसेचं पठण करा. श्रावण महिना अधिक मासात. तसं तर जीवनामध्ये दररोज कमीत कमी 11 माळी तरी जपा महाराज. मी एवढ्या मंडळीला एक भीक मागतो. पैशाची भीक नकोय मला, तुमची प्रॉपर्टी नको, काहीच नको. एक लेकरू म्हणून माझ्या एक पदरामध्ये भीक टाका. आजचं कीर्तन ऐकून उद्यापासून प्रत्येकाने कमीत कमी 11 माळी तरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी 11 जपा. असं नाहीये कैला 100 जपायचे असेल 100 जपा, पण कमीत कमी 11 माळी तरी जपा. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, असा जर संकल्प तुम्ही केला ना महाराज, तर नारदाच्या गादीवरून सांगतो तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, माझा जगाचा मालक तारल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद. तर याच्या चिंतने निरसेल संकट, तराला दुर्घट होईल. बसणारी मंडळी, तुमच्या जीवनातला भार एक तर साधूच्या जीवनावर टाका, नाही तर देवाच्या जीवनावर टाका. काय तुमचा आणि माझा विश्वास कमी पडतोय महाराज. देवावर विश्वास ठेवा, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, निश्चित तुमची संसार रूपी नौका तो पैल तीराला नेईल. मी नेहमी आवर्जून दररोज कीर्तनात एक उदाहरण सांगतोय. एका माणसाची सीर ब्लॉकेज झाली डोक्याची. संभाजीनगरच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास त्या ब्लॉकेज झालेल्या शिरेवर ऑपरेशन झालं. 4 तासाच्या नंतर ICU मधून त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. ज्या दिवशी सुट्टी होणार त्या दिवशी डॉक्टरने बिल काढलं 15 लाख रुपये. वयस्कर म्हातारं ते बिल पाहत होतं, जोऱ्या जोऱ्यात रडत होतं. डॉक्टर माळकरी होता. डॉक्टर त्या बाबाकडे गेला. ओ बाबा ऐका ना.
तुम्ही माझ्या आजोबासारखे. मी लहान असताना माझे आजोबा मरण पावले, तेव्हापासून मला आजोबाचा सुख नाही मिळाले. हे बघा, हे 15 लाख जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल तर यातले मी 6-7 लाख रुपये कमी करतो. फक्त तुम्ही रडू नका अशी माझी विनंती तुम्हाला. ते म्हातारा हसलं, डॉक्टरला सांगत होतं, वेड्या बाजार सांगीचा आहे मी, 50 एकर जमीन आहे माझी. त्या 50 एकर जमिनीमध्ये 6-7 विहिरी, त्या बी 24 तास पाणी काढलं तरी पाणी निघत नाही, एवढा श्रीमंत आहे. वर्षाला 2 कोटी रुपयाचं उत्पन्न घेतोय मी. मग बाबा त्या 15 लाख रुपये बिलाकडे पाहून तुम्ही रडता का? अरे वेड्या, तू तर फक्त 15 लाख रुपये बिल काढलं. तू जर 25 लाख रुपये बिल काढलं तर एका सोयीनं मी ते बिल पे केलं असतं. एवढी ताकद आहे माझ्याकडं. मग त्या बिलाकडे पाहून तुम्ही रडता का? त्यावेळेस रडता रडता त्या म्हाताऱ्याने डॉक्टरला जे उत्तर दिलं तेवढं उत्तर फक्त मनात ठेवा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. डॉक्टरला म्हातारा सांगत होतं, वेड्या 4 तास आयुष्यामध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 15 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण 1 रुपयाचं मेंटेनन्स नाही घेतलं. याचं दुःख मला जीवनामध्ये का? त्याच्यासाठी अरे 10 तोंडे या कुटुंबियांनी त्यांच्या वडिलाचं वर्षश्राद्ध म्हणजे पुण्यतिथी ठेवली. का? त्यांच्या वडिलाचा आशीर्वाद त्यांना मिळावा, आमच्या अमोलदादाला आशीर्वाद मिळावा, त्यांचे वडील संतुष्ट राहावे, त्यांचे पित्र खुश व्हावे. म्हणून 12 महिन्यात एक पितृपक्ष, म्हणजे त्याला आपण पित्तरपाठ म्हणतो. काय म्हणतो? त्याच्यामध्ये आपण आपल्या वाडवडिलाला जेव घालतो, आजोबाला जेव घालतो. अक्षय तृतीयाला पहिला रस आपण आपल्या वाडवडिलाला घालतो. का? ते संतुष्ट व्हावे. मग तुमचे आजोबा संतुष्ट व्हावे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. ज्या देवानं तुम्हाला आणि मला जन्माला घातलंय तो देव संतुष्ट व्हावा याच्यासाठी आपले काय प्रयत्न? महाराज सांगतात, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, हो गाईल गुण तया. जेने हा जीवा जग जीवन नारायण, गाईल गुण तया. जेने जीव हा दिला दान, जेने हा जीव दिला दान, जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण. गाईन गुण तयाचे, गाय गुण तयाचे, गाईन गुण तयाचे. भिवरे चातिरी जोया, भिवरे चातिरी जोया, भिवरे चातिरी जोया, भिवरे ओ जोया भिवरे चातरी, जोया भिवरे चातरी, जोया भिवरे चातरी, जोया जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गाईन गुण तयाचे. मायबाप, ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय त्याच्यासाठी वेळ काढत चला. एक हिंदी कवीचं वाक्य आहे, तो सांगतोय, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. किती सबशिडी दिली साधू संतांनी. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, भगवंताच्या चिंतनाविना वेळ नका वाया घालू. लेकराने बाजाराला जात असताना आपल्या बापाची करंगळी कधीच धरायची नाही. लक्ष देऊ नाही का? लेकराने बाजाराला जात असताना आपल्या बापाची करंगळी कधीच धरायची नाही. हुशार लेकराने आपला हात बापाच्या हातात द्यायचा. का?
करंगळी जर धरसाल तर गर्दीमध्ये तुमच्याकडून करंगळी सुटण्याचे चान्सेस जास्त आहे. पण तुम्ही जर तुमचा हात बापाच्या हातात द्याला तर किती मोठा गतिरोधक येऊ द्या, किती मोठी नाली येऊ द्या आणि किती मोठी गर्दी असू द्या, तुमचा बाप तुम्हाला पडू देत नाही. कारण तुमची जबाबदारी कोणावर आहे? मगाशीच महाराजांनी प्रमाण दिलं, तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईल कैवारी. एकदा त्याच्यावर भार घाला मग तो काय करतो? मागे पुढे उभा आलिया घात निवाराया. पण एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, परत परत सगळं मिळतं गड्यानो. गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता, गेलेली जमीन परत घेऊ शकता, गेलेली बायको परत मिळेल, गेलेली सत्ता परत कमवू शकता. पण लाईफ इज नॉट वन्स मोर. हे मिळालेलं आयुष्य तुम्हाला नाही भेटणार महाराज. 2-2, 4-4, 5-5 कोटी रुपये जरी डॉक्टरच्या मड्यावर घातले तरी तुम्हाला 1 मिनिटाचं आयुष्य नाही भेटत. लोक म्हणतात महाराज अर्ध्या तासापूर्वी जर म्हातारं गेलं असतं ना हॉस्पिटलला तर म्हातारं वाचलं असतं. अरे बाबा, डॉक्टर जवळ असून म्हातारे मरतात आणि तू त्या म्हाताऱ्याचं काय घेऊन बसला? म्हणून माझी विनंती आहे, एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. जर इथं येऊन तुम्ही देवाचं चिंतन नाही केलं तर मग तो कोबरायची भाषा किती गोड आहे. नाही तरी गेला जन्म वाया, हो नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. वेळ निघून गेली की सुभाषितकार सांगतात, पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजिती. एक एक कोटी एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडला. आणि इथं येऊन जर तुम्ही देवाचं चिंतन नाही केलं तर मग नाथ बाबा सांगतात, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तर दुसरा येईल, हे जरी नाही काल, जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरद सेवटिपा काळ बांधून नेईल, सरद सेवटिपा, सरत शेवटीवा काळ बांधून नेईल, सरत शेवटीवा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोला तो देखा. पिंगळा महाद्वारी बोला तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग पिंगाग. बाई पिंगाग, पिंगाग बाई अवघा धागड धिंगाग, अवघा धागड धिंगाग, अवघा धागड धिंगाग, अवघा धागड धिंगाग. अवघा धागड धिंगाग, अवघा धागड धिंगाग, अवघा धागड धिंगाग. एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झाला. इथं येऊन जर देवाचं चिंतन नाही केलं तर निश्चित तुमचा जन्म वया गेला. काय करायचं? ऐसी जोडी करा राम कंटे धरा, तेने चुके फेरा गर्भवास. त्याला सोडून नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. ज्या गोष्टीला तुम्ही आणि मी सर्वात मोठं प्राधान्य देतोय त्या गोष्टीचं वर्णन करत असताना सुभाषितकार सांगतात, धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. ज्या गोष्टीला आपण प्राधान्य देतो, पहिलं देतो शरीराला, शरीर जाणार आहे. दुसरं देतो धनाला, धन सुद्धा जाणार आहे. तिसरं जाया म्हणजे पत्नी, पत्नी सुद्धा जाणार आहे, पुत्र सुद्धा जाणार आहे. मग सगळ्या गोष्टी जर इथून जाणार आहे तर मग जगातल्या सगळ्या गोष्टी मिथ्ये आणि सत्य असणारा फक्त जगाचा मालक आहे. महाराज सांगतात, फलकट तो संसार
येथे सार भगवंत, सार 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 विठोबा, नाम तुझे सार. म्हणून त्या भगवंतासाठी वेळ देत चला. तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या गड्यांनो, तो तुमच्यासाठी निश्चित वेळ देईल. तुमचा आणि माझा विश्वास कमी पडतो. विश्वास जर नसेल तर नक्की जगाच्या मालकाची कृपा तुमच्या आणि माझ्यावर होणार नाही. एक लक्ष देऊन ऐका. विष पाजणाऱ्या पुतनेला जर तो सायुज्यता मुक्ती तो ज्ञानोबराय सांगतात, तुवा सनका अधिकाचे नि माने, सायुज्य सौर सुदिदला पुतनेची विषयाची निस्तन पाने. अरे विष पाजणाऱ्या मायमाऊलीला जर तो सायुज्यता मुक्ती देतोय, शिव्या देणाऱ्या शिशुपाळाची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतोय, बायको पळवणाऱ्या रावणाला सुद्धा सायुज्यता मुक्ती देतोय, तर तुमच्या आणि माझ्या जीवनातलं संकट देव निश्चित निवारण करेल. म्हणून आजपासून प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी करा. वेळ नका वाया घालू. क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रातको खिली ना खिली. वेळ न वाया घालता देवाचं चिंतन करा. करा रे बापानो साधन हरीचे, 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 करा रे बापानो साधन, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे. झणी झणी करणीचे, करू नका झणी करणीचे, करू नका. येणे नोहे जन्म यमाची यातना, येणे नोहे जन्म यमाची यातना, येणे नोहे जन्म यमाची यातना. येणे नोहे जन्म यमाची यातना. सगळं काही करा, पण यमापासून जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर ऐशिया साधना करा काही. आणि ते साधन फक्त एकच आहे, भगवंताचं चिंतन. आणि ते कसं करायचं, अभंगाचं तिसरं चरण. नावधन करा सहस्रनामाची, नावधन करा सहस्रनामाची, नावधन करा सहस्रनामाची, कमी कर, आवाज कमी ठेव. नावधन करा सहस्रनामाची.
घेतलेल्या अभंगाच्या तृतीय चरणामध्ये महाराज सांगतात, नावधड करा सहस्रनामाची. भगवंताचे अनेक नाव आहे, त्या नावातून तुम्हाला जे नाव पसंत असेल त्या देवाचं काय करा, चिंतन करा. सर्वात सोपं जे आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, यावीन अनेक असता साधन वाहतसे आन विठोबाची. मस्त बसल्या ठिकाणी देवाचं चिंतन करा. आणि नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकी. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात, वाक्य लक्ष देऊन ऐका. पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे. पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे. पेढा झोपीत जरी खाल्ला तरी पेढा गोडच आहे. आणि पेढा रडत रडत जरी खाल्ला तरी पेढा कसा आहे. जुने लोकांची एक म्हण आहे, गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं का नाही हो. मग गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं. देवाचं केलेलं चिंतन कसं वाया जाईल हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. याच्यासाठी भागवतामध्ये खूप मोठी कथा आलेली आहे. आज्या मेळ्याला नेण्यासाठी यम आला. शेवटचं पोरगं होतं, ते खेळत होतं, त्याचं नाव नारायण होतं. यमाचे पार्षद नेण्यासाठी आले, त्रास होऊ लागला म्हणून आवाज दिला, ए नारायणा. आवाज कोणाला दिला होता,